आमदार प्रज्ञा सातव हिंगोलीमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। यासाठी प्रज्ञा सातव यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत उमेदवारी मागितलेली आहे। यामुळे आता ठाकरे गटानंतर प्रज्ञा सातव यांनी देखील दावा केलाय। दरम्यान आमदार प्रज्ञा सातव यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आता काँग्रेसने देखील हिंगोलीच्या लोकसभेवरती दावा केला आहे। आपल्यासोबत प्रज्ञा सातव आहेत। ताई, आपण लोकसभेसाठी इच्छुक आहात आणि आपण काँग्रेसने दावा केला आहे, कसं बघताय इकडं? महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाने हिंगोली लोकसभेवरती दावा केलेला आहे। कारण आता तुम्ही बघितलं असेल 2014 मध्ये दिवंगत खासदार संसदरत्न राजू सातव यांनी हिंगोली लोकसभा मधनं ते मोदी वेव मध्ये सुद्धा निवडून आलेले होते आणि महाराष्ट्रातले 2च खासदार त्यावेळी आले होते आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती ही काँग्रेस पक्षासाठी हिंगोली लोकसभेत अतिशय चांगली आहे। त्याच्यामुळे आम्ही दावा केलेला आहे। तरी सुद्धा महाविकास आघाडीतर्फे ज्या पण पक्षाला तिकीट मिळेल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि तो उमेदवार आम्ही निवडून देऊ। आपण सोनिया गांधींची भेट घेतली, आपल्याला काय आश्वासन देण्यात आले? मी मॅडमला भेट घेऊन मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे। मॅडम त्याच्यावरती वर्कआउट करून इतर नेत्यांसोबत चर्चा करून आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेणार मला वाटतं 100% उमेदवारी मिळेल तुम्हाला? मिळण्याचे चान्सेस तर जास्त आहेत आणि मी पॉझिटिव्ह आहे। दावा पक्का आहे? हो। आपण जर बघितलं तर ह्या होत्या प्रज्ञा सातव, गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।